नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत कर्जत आणि राशींची फेमस अशी शिपी आमटी। किती छान झालेली आहे बघू शकता तुम्ही। इथे दिसायला देखील खूप छान दिसते, तशीच खायला देखील खूप टेस्टी लागते ही आमटी। आता बघू शकता इथे मी डाळी घेतलेल्या आहेत। डाळीमध्ये मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि मसूरची डाळ घेतलेली आहे। या चमच्याने मी 2-2 चमचे मोजून घेतलेले आहे, समप्रमाणामध्ये घ्यायची। त्यानंतर इथे मी धुवून घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने, 1-2 वेळेस तिला धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण कुकर ठेवलेला आहे गरम करण्यासाठी। कुकरमध्ये आता पाणी घालून घ्यायचं। त्यानंतर ह्याच्यामध्ये ही डाळ घालायची, धुतलेली होती ती डाळ। टाकल्याच्या नंतर थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं। त्याने काय होतं की आपली डाळ जी आहे ती पटकन अशी शिजते आणि चांगली शिजते। आता बघू शकता, आता त्याला मी एक 5-6 शिट्ट्या येईपर्यंत मी असंच ह्याला ठेवणार आहे। त्यानंतर आपली डाळ खूप छान अशी आणि गाळ मस्त शिजते। आता मी इथे अद्रक आणि लसूण घेतलेला आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता इथे मी घरगुती मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद, मीठ आणि जो मसाला आपला भेटतो ना शिपी आमटीसाठी, तो गावाकडे भेटतो। तुम्ही जर गावाकडचे असाल, राशीन करमाळा साईडचे, तर तुम्ही आणू शकता। ते पॅकेटच भेटतं आहे आपल्याला, फक्त आपण डाळी शिजवून घ्यायच्या असतात। त्यानंतर इथे मी अद्रक लसूण मस्त असं कुटून घेतलेलं आहे। त्यानं डाळ देखील आपली मस्त शिजलेली आहे। आता कढई गरम करण्यासाठी ठेवून मी इथं तेल टाकलेलं आहे। तेल जरा मी थोडं जास्तच घेतलं होतं, आमटी बनवायची होती म्हणून। आणि त्यामध्ये मी इथे जिरे आणि मोहरी टाकलेली आहे। नंतर कांदा टाकलेला आहे। कांदा छान असा आपला मस्त भाजून झालेला आहे। नंतर मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। त्यानंतर मी इथे मसाले जे घेतले होते ते मसाले मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। ते देखील मस्त असे भाजून घ्यायचे। आता हे मसाले आपले भाजले की त्यानंतर ते पीठ भेटतं ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे। आता ही डाळ बघू शकता किती छान शिजलेली आहे, ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे। आता आपल्याला जसं पाहिजे तसं पातळ घट्ट असं आपण बनवू शकतो। मी इथं पातळ बनवलेले आहे, भाकरीसोबत चुरून खायला खूप छान लागते पातळ बनवल्यानंतर। आता बघा इथं आता हिला उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर एक 5 ते 6 मिनटं त्याला कमी गॅसवरती असंच थोडा वेळ ठेवायचं आहे। त्यानंतर मी इथे थोडीशी कोथिंबीर वरून टाकणार आहे। बघू शकता 5-6 मिनटानंतर आपली आमटी किती छान मस्त अशी बनलेली आहे। आता इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे, दिसते का नाही छान। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही शिपी आमटी कशी झाली।